3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट शांतपणे विचार करा. निसर्गात मोठा बदल होण्यापूर्वी त्याचे काही सूक्ष्म संकेत दिसतात. पाऊस पडण्यापूर्वी वाऱ्याचा स्पर्श बदलतो, सूर्योदय होण्यापूर्वी आकाशाचा रंग बदलतो, ऋतू बदलण्यापूर्वी झाडांच्या पानात बदल दिसू लागतो. म्हणजेच प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात अदृश्य संकेतापासूनच होत असते. मानवी जीवनातही हेच घडते. मोठे यश, मोठी संधी किंवा मोठा बदल अचानक आल्यासारखा वाटतो, पण प्रत्यक्षात त्याची चाहूल खूप आधीपासून लागलेली असते. फक्त प्रत्येकाला ती ओळखता येत नाही. जे सजग असतात, जे मनात शांत असतात आणि जे बदलाला घाबरत नाही, तेच या संकेताचा अर्थ समजून घेतात. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अशाच अदृश्य संकेतांना ओळखण्याचा काळ ठरू शकतो. हा काळ केवळ बाह्य घटनांचा नाही, तर विचारांमध्ये, दृष्टिकोनात आणि भविष्यातील दिशेत शांतपणे घडणाऱ्या बदलांचा असू शकतो. या आठवड्यात काही गोष्टी वरकरणी सामान्य वाटतील, पण पुढे जाऊन त्यांचे महत्त्व अधिक स्पष्ट होईल. कुंभ राशीचा स्वामी पारंपरिक ज्योतिषानुसार शनी मानला जातो. शनी कर्म, शिस्त, न्याय आणि संयम शिकवतो. तर आधुनिक ज्योतिषात कुंभ राशीचा संबंध नाविन्य, स्वतंत्र विचार, संशोधन, समाजहित आणि भविष्यदृष्टीशीही जोडला जातो. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांपेक्षा वेगळा विचार करतात. त्या चौकटीबाहेर जाऊन विचार करण्यास घाबरत नाहीत. अनेक वेळा त्यांचे विचार त्या काळाच्या पुढचे असतात. मात्र अशा व्यक्तींना एकटेपणाचाही अनुभव येऊ शकतो. लोक मला समजत नाहीत किंवा माझे विचार वेगळे आहेत, अशी भावना कधी कधी मनात निर्माण होऊ शकते. हा आठवडा तुम्हाला सांगत आहे की वेगळेपण ही कमजोरी नसून तुमची सर्वात मोठी ताकद असू शकते. वाऱ्याचे एक वैशिष्ट्य आहे, तो दिसत नाही, पण त्याचा परिणाम सर्वत्र जाणवतो. त्याचप्रमाणे तुमच्या विचारांचा, तुमच्या शब्दांचा आणि तुमच्या छोट्या कृतींचाही परिणाम अनेकदा अपेक्षेपेक्षा मोठा असू शकतो. त्यामुळे या आठवड्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. एखादा छोटा बदल भविष्यात मोठा परिणाम घडवू शकतो. या काळात तुमच्या मनात नवीन कल्पना जन्म घेऊ शकतात. एखादी जुनी योजना नव्या स्वरूपात समोर येऊ शकते. एखादा संवाद, एखादा अनुभव किंवा एखादी साधी घटना तुम्हाला पूर्णपणे वेगळ्या दिशेने विचार करायला भाग पाडू शकते. या प्रेरणेला दुर्लक्षित करू नका. प्रत्येक मोठ्या शोधाची सुरुवात एका छोट्या विचारापासून होते. आठवड्याचा आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे लवचिकता. झाडाची कठीण फांदी वादळात तुटू शकते, पण लवचिक फांदी वाऱ्यासोबत वागते आणि पुन्हा सरळ उभी राहते. जीवनातही परिस्थिती बदलत राहते. जो बदल स्वीकारतो तो पुढे जातो. जो हट्टाने जुन्यालाच धरून बसतो त्याची प्रगती थांबू शकते. या आठवड्यात तुम्हाला काही अशा व्यक्ती भेटू शकतात किंवा काही अशा घटना घडू शकतात ज्या पुढील काळात महत्त्वाच्या ठरतील. सुरुवातीला त्या साध्या वाटतील, पण त्यातून भविष्यात नवीन मार्ग, नवीन संधी किंवा नवीन विचार उभे राहू शकतात. म्हणून प्रत्येक अनुभवाकडे खुल्या मनाने पहा. कुंभ राशीच्या व्यक्तीने या काळात स्वतःच्या अंतर्मनाचाही आवाज ऐकणे महत्त्वाचे आहे. सतत बाहेर उत्तर शोधण्यापेक्षा काही वेळ स्वतःसोबत शांत बसा. अनेकदा मन शांत झाले की जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्नही सोपे वाटू लागतात. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य संकेत दर्शवते. ते भविष्य निश्चित करत नाही. तुमची दूरदृष्टी, तुमचे कर्म, तुमचे निर्णय आणि बदल स्वीकारण्याची तयारी हेच तुमच्या आयुष्याचे खरे मार्गदर्शक आहेत. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेला अर्थ तुमच्या कृती देतात. म्हणून मंडळी, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा कुंभ राशीसाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नाही. हा अदृश्य संकेत ओळखण्याचा, नव्या विचारांचे स्वागत करण्याचा, बदलाला घाबरण्याऐवजी त्याला संधी म्हणून स्वीकारण्याचा आणि भविष्याची शांतपणे तयारी करण्याचा काळ ठरू शकतो. तर चला आता पाहूया 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या संपूर्ण आठवड्यात कुंभ राशीसाठी कोणते शुभ संकेत दिसत आहेत. कोणत्या दिवशी एखादी नवी संधी शांतपणे तुमच्या दारात येऊ शकते. कोणत्या क्षणी एक छोटा विचार भविष्यात मोठे परिवर्तन घडवू शकते. आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुमच्यासाठी कोणता विशेष आणि प्रेरणादायी संदेश घेऊन आले आहे. या आठवड्याची सुरुवात शांत पण अर्थपूर्ण ऊर्जेने होऊ शकते. वरकरणी सर्व काही नेहमीसारखे वाटेल, परंतु आतून तुम्हाला काहीतरी नवीन घडण्याची चाहूल लागू शकते. काही दिवसांपासून मनात घोळणारे विचार आता अधिक स्पष्ट होऊ लागतील. एखाद्या निर्णयाबाबत असलेला संभ्रम कमी होईल आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे याचा अंदाज येऊ शकतो. हा आठवडा घाईघाईने मोठे निर्णय घेण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्याचा आणि योग्य क्षणाची वाट पाहण्याचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखादा अनपेक्षित संदेश,
फोन, भेट किंवा साधा संवाद तुमच्या मनात नवीन विचार जागवू शकतो. पहिल्या नजरेत ही घटना सामान्य वाटेल, पण पुढे तिचे महत्त्व अधिक स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे या काळात प्रत्येक भेट, प्रत्येक चर्चा आणि प्रत्येक संधीकडे जागरूकतेने पहा. अनेकदा नियती मोठ्या परिवर्तनाची सुरुवात अगदी छोट्या संकेतापासून करते. कामाच्या क्षेत्रात हा आठवडा नवीन कल्पना आणि नव्या पद्धतीने विचार करण्याचा आहे. तुमच्याकडे एखादी वेगळी कल्पना असेल तर ती मनातच ठेवू नका. योग्य वेळी योग्य व्यक्तीसमोर ती मांडण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला सर्वांना ती समजेलच असे नाही, पण तिच्यात भविष्यात मोठी क्षमता असू शकते. कुंभ राशीच्या व्यक्ती अनेकदा काळाच्या पुढचा विचार करतात, त्यामुळे स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जर एखादे काम अपेक्षेपेक्षा संथ गतीने चालले असेल तर निराश होऊ नका. काही गोष्टींना परिपक्व होण्यासाठी वेळ लागतो. घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर बदलावा लागू शकतो, त्यामुळे संयम आणि नियोजन यांना प्राधान्य द्या. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला किंवा मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकते. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा संदेश देतो. मोठ्या खर्चापूर्वी किंवा नवीन आर्थिक निर्णयापूर्वी सर्व बाजू तपासून पहा. बचतीला प्राधान्य दिल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित वाटेल. जर एखादी जुनी आर्थिक योजना प्रलंबित असेल तर ती पुन्हा तपासून पाहण्याची वेळ येऊ शकते. लहान लहान बचतीही पुढे मोठा आधार ठरू शकतात. कौटुंबिक जीवनात काही आनंददायी क्षण अनुभवायला मिळू शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून असलेला एखादा छोटा गैरसमज दूर होऊ शकतो. वडीलधाऱ्यांचा सल्ला किंवा आशीर्वाद मानसिक बळ देईल. कुटुंबासोबत काही वेळ घालवल्याने मनातील ताण कमी होऊ शकतो. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा विश्वास आणि स्पष्टतेचा आहे. कोणत्याही नात्यात शंका निर्माण झाल्यास ती मनात साठवून ठेवू नका. योग्य वेळ निवडून शांतपणे संवाद साधा. तुमच्या प्रामाणिक स्वभाव आणि स्पष्ट बोलणे अनेक गैरसमज दूर करू शकते. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचाही प्रयत्न करा. या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक प्रभावी राहू शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल किंवा निर्णयाबद्दल मनातून मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. मात्र प्रत्येक गोष्ट तर्क आणि वास्तव्याच्या आधारावरही तपासा. भावना आणि विवेक यांचा समतोल राखल्यास योग्य निर्णय घेणे अधिक सोपे जाईल. आरोग्याच्या दृष्टीने नियमित दिनचर्या महत्त्वाची ठरेल. कामाच्या व्यापामुळे झोप किंवा विश्रांती कमी होणार नाही याची काळजी घ्या. पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार आणि थोडा हलका व्यायाम तुम्हाला अधिक उत्साही ठेवू शकतो. मानसिक तणाव वाढत असल्यास काही वेळ ध्यान, प्रार्थना किंवा शांतपणे निसर्गात फिरण्यासाठी काढा. आध्यात्मिक दृष्टीने हा आठवडा विशेष प्रेरणादायी ठरू शकतो. शनिदेवांचे स्मरण, भगवान शिवाची उपासना, ओम नमः शिवाय मंत्र जप किंवा आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना केल्याने मन अधिक स्थिर होऊ शकते. श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या सहाय्याने अंतर्मनातील भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात एखादी आनंददायी बातमी, कौतुक, नवीन संधी किंवा तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागण्याची शक्यता आहे. काही गोष्टी ज्या अनेक दिवसांपासून थांबल्या होत्या त्यामध्ये पुढे जाण्याची चिन्हे दिसू शकतात. हा काळ संयमाचे फळ मिळू लागल्याची जाणीव करून देणारा असू शकतो. या संपूर्ण आठवड्याचा सर्वात मोठा संदेश आहे बदलाची चाहूल ओळखा. जीवनात मोठे परिवर्तन अचानक होत नाही, त्याआधी अनेक सूक्ष्म संकेत मिळत असतात. जो सजग राहतो, जो नवीन विचार स्वीकारतो आणि जो योग्य वेळेची वाट पाहत प्रयत्न करत राहतो त्यांच्यासाठी नवी दारे उघडू शकतात. विश्व जणू तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा हळूहळू आकार घेत आहे. आज घेतलेले छोटे पण विचारपूर्वक निर्णय तुमच्या मोठ्या यशाचे कारण ठरू शकतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, बदलाला घाबरू नका आणि प्रत्येक दिवस नव्या शक्यतेने स्वीकारा. तुमचे वेगळेपण, तुमची दूरदृष्टी आणि तुमची सकारात्मक वृत्ती हीच तुमची खरी ओळख आहे. योग्य वेळ आल्यावर याच गुणांच्या बळावर तुम्ही अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर प्रगती अनुभवू शकता.